ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वास्तुशास्त्र आणि विवाहानंतरच्या समस्या या संदर्भात आपण आज चर्चा करतोय। दरवेळेला आपण एक असा फोन घेतो ज्यांनी की तुम्ही त्यांना काही हे केलेलं असतात, उपाय सांगितलेले असतात आणि त्यांना फायदा झालेला असतो। आज आपल्यासोबत बापू महाराज आहेत चाळीसगाववरनं। बोला बापू महाराज, तुमचा प्रश्न काय, तो तुमचा अनुभव काय, तो सांगा। सरांबद्दलचा काय अनुभव आहे? हा, सर्वांना या ठिकाणी नमो जनार्दन। साईराम गुरुजी। साईराम साईराम सर। या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही सर्व साम टीव्हीच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की श्री आनंद पिंपळकर हे ज्योतिष व वास्तू मनीषी आहेत। राज ज्योतिषी ज्यांना म्हणता येईल असे अतिशय अभ्यासू असून त्यांनी समाज कल्याणार्थ अत्यंत सार्थक असे 30-35 पुस्तकं जी लिहिलेली आहेत आणि जनता त्या ज्ञानाचा फार उपयोग करून सुखाचा अनुभव करते। म्हणून आमच्याकडून आज या प्रसंगी श्री पिंपळकरांना फार फार धन्यवाद आहेत। तसेच अशा पिंपळकरांचे प्रोग्राम ज्ञान हे साम टीव्ही घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येते ज्ञान, आणि म्हणून साम टीव्हीलाही आमच्याकडनं साधुवाद आहे, धन्यवाद आहेत। म्हणून या ठिकाणी साम टीव्ही आणि श्री आनंद पिंपळकर यांना दोघांचे आम्ही फार फार आभारी आहोत की असं अत्यंत चमत्कारी असणारं, दिव्य असणारं हे जे वास्तू ज्ञान आहेत हे लोकांना मिळतं, घर बसल्या पाहायला मिळतं आणि लोक अनुभव करतात। याचा आम्ही अनुभव घेतोय की हे सुख कसं मिळालं, हे आनंद पिंपळकरांकडून मिळालं किंवा हे त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं होतं असं हजारो लोकांनी आम्हाला सांगितलं। म्हणून या दिव्य ज्ञानाबद्दल आम्ही दोघांनाही या ठिकाणी फार फार साधुवाद, धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो। धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। मला वाटतं त्यांच्याशी बोलल्यानंतर असं जाणवतंय की हे महाराज आहेत आणि त्यांच्या बोलण्यात वाढीतनं हे दिसलं, अगदी प्रकर्षाने जाणवलं। तुमचा आणि यांचा काय, कशा प्रकारे संपर्क आला आणि काय अनुभव आहे? आपला कार्यक्रमच बापू महाराजजींनी बघितला होता। अच्छा। चाळीसगावमध्ये यांचा मोठा आश्रम आहे कर्नाटकच्या डोंगरामध्ये, आणि हे बालब्रह्मचारी आहेत। अच्छा। या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे यांनी आजपर्यंत अन्नप्राशन केलेलं नाही, ते फक्त फळांच्या रसावर आहेत। अरे बापरे। 2 वेळ फळांचा रस अशा पद्धतीने त्यांचं चालू आहे आणि त्यांची प्रॅक्टिस पण आहे, म्हणजे वास्तू ज्योतिष विषयक प्रॅक्टिस पण करतात, अनेकांना समाधान करतात, लोकांचं दुःखांपासून त्यांचं निराकरण करतात। मोठे महाराज आहेत आणि जनार्दन स्वामींचे शिष्य आहेत। आणि खरं तर कोणताही एखादा मोठा माणूस जो असतो, एखादा महात्मा किंवा उच्च पदाचा माणूस, हा दुसऱ्या माणसाकडे जायला थोडा तयार होत नाही। पण यांचं वैशिष्ट्य असं की यांनी माझी पुस्तकं वाचल्यानंतर, आपला कार्यक्रम पाहिल्यानंतर हे स्वतःहून वेळ काढून माझ्याकडे आले। अच्छा। आणि त्यांची पथ्यपाणी असून सुद्धा ते मला आशीर्वादही देऊन गेले, आपल्या पुस्तकालाही त्यांनी आशीर्वाद दिला आणि आमची चर्चाही झाली, म्हणजे धर्म गोष्टींवरती। त्यामुळे बापू महाराज हे जरी फारसे परिचित नसले तरी मला असं वाटलं की बापू महाराजांची माझी जन्मजन्मांतराची ओळख आहे आणि एक महत्तम प्रकारचा साधू पुरुष आहे। वयाने फार नाहीयेत पण तरी सुद्धा यांच्या साधुत्वाला, यांच्या शुचित्वाला माझा नमस्कार आणि आपले बापू महाराज आशीर्वाद असेच आमच्या साम टीव्हीच्या आणि आमच्या पाठीशी राहत। नक्की नक्की। आपण पुढचा फोन घेऊया। आपल्यासोबत अरुणा आहेत सध्या महाडवरनं। बोला, तुमचा प्रश्न विचारा। हा, मला प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात। कोणतं काम हातामध्ये घेतलं तर ते वेळच्या वेळी पूर्ण होत नाही आणि एका कामासाठी 4-5 हेलपाटे होतात। अरुणा, जन्मतारीख सांगा। माझी जन्मतारीख आहे 13 मार्च 1985। वेळ सांगा। वेळ सायंकाळी 8:10। ठिकाण सांगोला। सांगोला सोलापूर जवळचा काय? हा बरोबर, सोलापूर। चला, सोलापूरचा जवळ ना तुमचा फोन आहे आणि योगायोगाने माझा सोलापूरमध्ये कार्यक्रम आहे। दी लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक सेवक सांस्कृतिक मंडळ यांच्यातर्फे 2003 सालापासून व्याख्यानमाला सुरू आहे आणि दी लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक सेवक सांस्कृतिक मंडळातर्फे 1 तारखेला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर या ठिकाणी माझा कार्यक्रम आनंदी वास्तू जो मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे। सर्व सोलापूरकरांना विनंती आहे, हा कार्यक्रम विनामूल्य आहे। हा त्या लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक सेवक सांस्कृतिक मंडळातर्फे आहे आणि 1 तारखेला संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये आपण जरूर या। वेळ मिळाला तर मी सर्वांना निश्चित भेटण्याचा प्रयत्न करीन। याशिवाय माझ्या ज्या वस्तू आहेत ते बरीच मंडळी म्हणतात कुठे कुठे मिळतील, तर आम्ही 2 दिवसाचं प्रदर्शन सुद्धा तिथे लावलेला आहे हॉटेल अजिंठामध्ये। हॉटेल अजिंठा भागवत सिनेमा समोर सोलापूर या ठिकाणी 2 आणि 3 तारखेला
आनंदी वास्तूच्या वस्तूंचं आणि पुस्तकांचं प्रदर्शन देखील लावलेलं आहे. सोलापूरकरांनी त्याचा जरूर आनंद घ्यावा. आता अरुणाताई, तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला यश येत नाही असं तुम्ही म्हणता आणि 13/3/85 अशी तुमची जन्मतारीख आहे. मुळामध्ये 13 तारीख जी असते त्या तारखेला आम्ही थोडंसं विचित्रच मानतो. बरोबर. 13 तारखेला बहुतांशी जी लोक जन्माला येतात त्यांच्या वाटेला काही ना काहीतरी कटकट असतेच. त्यात दुर्दैवाने तुमची रास वृश्चिक आहे, त्यामुळे वृश्चिक राशीला 7.5 सुरू आहे. ज्येष्ठा नक्षत्रावर तुमचा जन्म असल्यामुळे ज्येष्ठा नक्षत्राची शांती ही तुम्हाला करावी लागेल. कोणत्याही स्थानिक भटजीकडनं तुम्ही ते करू शकता. कोण ब्राह्मणच नाही, एखादा गुरव किंवा जे लोक ही शांती करतात ते करू शकतात. याशिवाय तुम्हाला कालसर्पयोग सुद्धा पत्रिकेला आहे, कालसर्पाची सुद्धा शांती करा. अष्टम स्थानामध्ये तुमच्या मंगळ राहू आहे, त्यामुळे औषधाचे जे रिॲक्शन्स येतात किंवा तुम्हाला औषधापासून जे त्रास होतील किंवा सर्पदंश, विंचूदंश वगैरे जे विषारी गोष्टी असतात यापासून तुम्हाला आयुष्यभर सावध राहावं लागेल. यशासाठी अर्थातच मी नेहमी सर्वांना उपाय सांगतो तो म्हणजे घरातल्या पूजेमध्ये मेरू श्रीयंत्र ठेवायचं. आणि 7.5 जे माझं पुस्तक आहे त्यात 543 वर एकूण 26 उपाय आहेत. त्यातले 20 तरी उपाय तुम्ही करा. झेपत असेल तुम्हाला तर शनिवारचा उपास करा, पण रास वृश्चिक असल्यामुळे तुम्हाला पित्ताचे आणि उष्णतेचे त्रास आहेत. जर तुम्ही उपवास केला, उपाशी राहिला तर तुमची चिडचिड मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही ती चिडचिडीवर कंट्रोल ठेवत असाल तर शनिवारचे उपास करा. शनी दर्शन घ्यावं, स्त्रियांनी सुद्धा घ्यावं, पण मंदिरात जाऊन नाही घ्यायचं. मंदिराच्या बाहेरून शनी महाराजांना नमस्कार करू शकता. याशिवाय बरेचसे उपाय आहेत. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण उडीद टाकू शकता. शहावादी फरशीचा तुकडा काजळाने काळा करून 7 वेळा स्वतःभोवती ओवाळून गटारामध्ये टाकू शकता. डाव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये लोखंडाची अंगठी वापरू शकता. काळ्या वस्त्रांचं दान आपण करू शकता. काळं वस्त्र, निळे फूल, लोखंड, काळे उडीद भिजविलेले, निळी फुलं 21 असं तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता. असे बरेचसे उपाय तुम्हाला यश देण्यासाठी उपयुक्त ठरतील. पण लक्षात घ्या 7.5 असल्यामुळं पुढील 7 वर्ष थोडी त्रासाची आहेत, त्यामुळे थोडासा जीवनात चढउतार राहील. पण पाऊस असतो, त्या पावसाला आपण काही करू शकत नाही, पण पावसापासून वाचण्यासाठी आपण छत्री घेऊ शकतो आणि हे उपाय तुम्हाला छत्रीसारखे उपयुक्त पडतील. नक्की सर. पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत संदीप आहेत पुण्यावरनं. बोला संदीप, तुमचा प्रश्न विचारा. संतती संदर्भातला प्रश्न आहे. हा बोला. माझी जन्मतारीख आहे 27/11/76, वेळ सकाळी 8ची. 27/11/76. हा, ठिकाण सकाळी 8 ना? सकाळी 8. जन्म ठिकाण काय आहे तुमचं? कोल्हापूर. मिसेसशी सांगा. 21 सप्टेंबर 78. नाव काय? संदीप. नाही, वहिनींचं नाव काय? रश्मी. अच्छा, जन्मतारीख सांगा, परत एकदा सांगा. सप्टेंबर 78. हा, वेळ सांगा. संध्याकाळी 5:30. ठिकाण सांगा. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. रत्नागिरी. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष पूर्ण होतील एप्रिलमध्ये. बरं. बाकी तुमची मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं की हेरिटेटरी म्हणजे तुमच्या आई वडिलांना किंवा वहिनींच्या आई वडिलांना उशिरा मूल झालं, ही काही स्थिती आहे का? नाही, अशी नाही स्थिती. पहिल्या वर्षी झालीत मुलं आणि नंतर मग तुम्ही तुमच्या टीव्हीचा आवाज बारीक करा जरा. हो केलाय. काही औषधोपचार किंवा काही ट्रीटमेंट घेतल्यात का? आता सुरू आहेत औषधोपचार. मग त्याला यश यायला काय हरकत नाही. पत्रिका एकदम तशा व्यवस्थित चाललेल्या आहेत. आता सध्या तुमच्या पत्रिकेमध्ये निश्चितच संततीचे योग दिसत आहेत. कदाचित मुलगी होईल, आता तर मुलगी होईल तुम्हाला निश्चित, आणि महत् प्रयासानं म्हणजे थोडासा औषधोपचार करून होईल. उत्तम डॉक्टरांचा सल्ला घेतला तर निश्चितच तुम्हाला फळ येऊ शकतं. नक्की. तर वास्तुशास्त्र आणि विवाह नंतरच्या समस्या या विषयाची चर्चा अशी चालू राहणार आहे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथे घेतो एक छोटासा ब्रेक.